मुल्लेर किल्ल्यावरती मुक्काम करायचा म्हणून गेलो होतो. पहिल्या दिवशी हारगड केला आणि मुल्लेरकडे जाताना टाक्यात पडलेले माकड काढायच्या नादात इथं वेळ घालवला आणि त्याच वेळी आमच्यासोबत घडला एक थरारक प्रसंग. इथे वरती असलेल्या मधमाशाच्या पोळ्याने आमच्यावरती अटॅक केला आणि आम्ही केलेला पूर्ण प्लॅन आम्हाला अर्ध्यातच सोडून यावं लागलं. तर आम्ही पहिल्या दिवशी हारगड केला होता. हारगडकडून मुल्लेरकडे मुक्कामी जात होतो आणि त्याच वेळी आमच्यावरती झाला तो मधमाशांचा अटॅक खूप भयंकर होता. त्या अटॅकमधून आम्हाला अक्षरशः रेस्क्यू करून निघून यावं लागलं. त्यामुळे आपला ब्लॉग फक्त हारगड किल्ल्यापुरताच मर्यादित राहील. हॅलो नमस्कार रामराम मंडळी, आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज तुमच्यासाठी नाशिक जिल्ह्यातली एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे. पुनश्च बागलाण. आपण मागच्या वेळी बागलाण पाहिला, त्यात साल्लेर सालोटा पाहिला, त्याच्यासोबत बागलाणातले राहिलेले किल्ले म्हणजे मुल्लेर, मोरा आणि हारगड. पाठीमागे दिसतोय ना, हा मुल्लेर आहे, इकडचा मोरा आहे आणि इकडच्या साईडला तुम्ही आले खिंडीच्या इकडे तर हा हारगड किल्ला आहे. तर आपण हे 3 किल्ले करणार आहे आज. सगळ्यात महत्त्वाचं मुल्लेरवरती मुक्काम करायचं हे एक आपलं स्वप्न होतं आणि आज आपण ते सत्यात उतरवणार आहे. तर आता आपण आलेलो आहे मुल्लेर किल्ल्याच्या पायथ्याला. इथं गाडी लावून आता आपण वरती निघालेलो आहे. तर इथे यायचं कसं? नाशिकवरून कुठूनही आला तर तुम्ही कळवण किंवा डायरेक्ट इकडे सटाणा मार्गे येऊ शकता. मुल्लेर गावात सटाणा मार्गे आला तर ताराबादवरून इकडे येता. पुण्यावरून तुम्हाला साधारणतः 350 किलोमीटरच्या आसपास आहे. आता आम्ही पूर्ण रात्रभर प्रवास करून सकाळी इथं पोहोचलेलो आहे आणि आता इथून ट्रेकला सुरुवात करून वरती मुक्काम करायचा आहे. तर आपला व्लॉग एकदम इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण आपल्याला किल्ल्यावरती मुक्काम करायचा आहे. त्याच्यामुळे किल्ल्याला जाणाऱ्या वाटा, किल्ल्याचा इतिहास सगळं काही तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. शेवटपर्यंत बघा आणि आपला चॅनल आताच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे पण व्हिडिओ दिसतील. चला पूर्ण ट्रेकमध्ये भेटू. ताराबादकडून आलं की आपण मुल्लेरच्या चौकात येतो. मुल्लेरच्या चौकातूनच हा मेन पेठेतून डाव्या बाजूचा टर्न घेतला की हा रस्ता आपल्याला घेऊन जातो सरळ मुल्लेर किल्ल्यांकडे. दोन्ही बाजूने दाट लोकवस्ती आहे आणि मधून जाणारा छोटा रस्ता हा आपल्याकडे सरळ जातो मुल्लेर किल्ल्याच्या पायथ्याला. आणि पूर्ण गावातून जाताना आपल्याला समोर हा मुल्लेर किल्ला दिसत राहतो आणि याच रस्त्याने आपण सरळ पार्किंगकडे जातो. आपण गावाच्या बाहेर आलो की आपल्याला इथं ही मुल्लेरच्या बाहेरची शाळा मिळते, महाविद्यालय. त्या महाविद्यालयात ही नवीन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आहे. आणि ही बघा, इकडं उभं राहिलं की समोर आपल्याला मूर्ती आणि त्याच्या पाठीमागे दिसतोय हा हारगड आणि इकडच्या साईडला दिसतोय तो मुल्लेर आणि मोरा. क्लासिक व्ह्यू मिळतो इथून दोन्हींचा. पण इकडच्या बाजूला पाठीमागे पाहिलं तर इकडे आहे मुल्लेर गाव. मुल्लेर गावातून येणारा रस्ता आणि हा सरळ बघितला तर हा मांगीतुंगी. इथल्या पायऱ्या पण दिसत आहेत, या मांगीतुंगीच्या पायऱ्या. मस्त इथून एक लोकेशन मिळतं जिथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. इकडे पाठीमागं मुल्लेर गाव आहे, त्या गावातून इकडची वाट येते. आणि इकडं पाहिलं तर हे आपले किल्ले जिथं जायचं आहे. तर गाडी पार्किंगला जागा मिळाली, कारण आपण मुक्काम करणार आहे. त्यामुळे घरापाशी गाडी पार्क केली आणि आता इथून आपण वरती जाणार. तर आपल्याला इथून वाट आहे, या वाटाने सरळ वरती जायचं आहे, त्या खिंडीत जायचं आहे. त्या खिंडीतून आधी इकडे हारगडकडे जाणार आणि मग इकडे मुल्लेरवरती मुक्काम करणार. तर हे घर आहे छोटंसंच, या घराच्या तिथे गाडी लावली आता आपण आणि ही आमची सगळी गँग निघायला तयार आता. हा मुल्लेरमधून येणारा रस्ता आहे. समोर दिसतोय आपल्याला तो मांगीतुंगी. आपण तिथं आल्यानंतर इथे या घरापाशी गाडी लावली आहे. वाट जी जाते इकडे अजून थोडी पुढं जाते, पण आपल्याला मुक्काम करायचा आहे त्यामुळे आपण गाडी इथंच लावली, थोडीशी सेफ राहील म्हणून. आता आपल्याला, तुम्ही जर गाडी घेऊन आलात तर तुमची गाडी वरपर्यंत जाईल तिथे. आता आपल्याला समोर जे दिसतंय बांधकाम,
तिकडचं त्या बांधकामापर्यंत जायचं आहे. या इथं पायऱ्या येतात, तिथून मंदिर लागतं आणि मंदिरापासून इकडचा ट्रॅव्हल्स घेऊन असं आपल्याला खिंडीत जायचं आहे. या खिंडीत गेलं की तिथून आपण किल्ल्यावरती जाणार आहे. तर आता आधी किल्ल्यावरती हा हारगड इकडचा या बाजूने चढायचा आहे आणि मग उतरून खाली येणार. तर चला तिकडे जाऊ. या वाटाने चालत जाऊन आपल्याला पुढे गेलं ना या दरवाजात जायचं आहे. हा इथे दिसला का, हा हारगडचा दरवाजा. या वाटाने चढणार आहे आपण इकडच्या आणि तिथे जाणार. सकाळच्या 8च वाजलेत, पण एवढा मजबूत ऊन आहे ना. आता आपण एप्रिल एंडला आहे, त्यामुळे एवढा उन्हाळा जीव काढतोय. आणि आता आपल्याला ही एवढी बॅग घेऊन निघायचं आहे, 20-22 किलोचं आहे ते घेऊन निघायचं आहे. तरी आलं चालू ना 15-1 मिनिट की आपल्याला इथं हा पहिला दरवाजा मिळतो. हा उद्ध्वस्त झालेला होता. आधी मी 2दा आलो होतो किल्ल्याला इकडे, तेव्हा हा उद्ध्वस्त होता. आता पूर्ण याचं संवर्धन केलेलं आहे आणि इकडून आपल्याला प्रत्येक वेळी मांगी तुंगी खाली दर्शन देत राहतो. तर चला आता दरवाजा आणि ते दरवाजात आपल्याला इथं हे गणेश आणि हे मारुती हे जुनी शिल्प येतात, या दगडात कोरलेली येतात आणि हे वरती नवीन बांधकाम केलेलं येतात. पुरातन शिल्प असतील एकदम. हे संवर्धनाचं काम किती मस्त केलं जातं आहे बघा. हा पूर्ण बुरुज बांधून बनवला आहे. हा त्याच्या पायऱ्या, या बुरुजाची जी तटबंदी होती त्याच्यामध्ये पण हे बघा असे वॉटसाठी बनवलेले आहेत. इकडे खाली मुल्हेर गाव. इकडे जरी बघितलं आपण तरी पण हे खूप छान प्रकारे संवर्धन केलं आहे बघा. अजूनही बांधकाम चालू आहे, पण पाहून एकदम मस्त वाटतंय. इकडे वरती जायचं आहे आता आपल्याला. असं वरती आलं ना, इथं आपल्याला एक जुन्या दरवाजाचे अवशेष मिळाले आहेत बघा. हा याच्यावरती शिल्पकला पण आहे वरती. हा जुना दरवाजा असेल आणि आता ही पूर्ण नवीन तटबंदी केली जाते. हा किल्ल्याचा आपल्याला जवळपास 3रा दरवाजा दिसतो आल्याच्या नंतर. आणि हा अजून बऱ्यापैकी शाबूत अवस्थेत आहे. इथं बघितलं ना, हे जुनं बांधकाम अजून तसंच आहे. वरून पडायला लागलं की थोडंसं लवकर याचं हे केलं नाही तर पडेल तिथे बघा त्या बाजूने. दरवाजांची शृंखला आहे, त्यातला आय थिंक सगळ्यात वरचा असेल किंवा वरती अजून एखादा असेल. पण हा चांगल्या अवस्थेत आहे, लवकर नाही बांधला तर पडून जाईल. आणि इथून आपल्याला ही वाट अशीच वरती घेऊन जाते. इथून चालत आलो आपण, पुढं आलं की पाठीमागे दिसतोय तो आपल्याला हारगड किल्ला आणि समोर दिसतीये ती मुल्हेरची फ्रेम. चला बघूया. हे बघा, हे तळ आहे, पूर्ण बांधलेलं तळ आहे. इकडच्या बाजूने जर बघितलं ना तर पूर्ण बांधकाम केलेलं आहे या तळ्याचं. याच्यात आता पूर्ण जलपर्णी झालेली आहे. समोर दिसतोय ते गणेश मंदिर आणि त्याच्या पाठीमागं हारगड किल्ला. तर आता आपल्याला इकडच्या बाजूने जायचं आहे, गणेशाचं दर्शन घेऊ आणि सरळ पुढे जाऊ. इथे एका जुन्या पडलेल्या मंदिराचे अवशेष आहेत. रामेश्वर मंदिर म्हणून नाव दिलं आहे, पण हे पूर्ण पडलेल्या अवस्थेत उद्ध्वस्त झालेले आहे. इथे आतमध्ये जर बघितलं आपण तर आधी मूर्ती वगैरे असेल इथे एखादी बघा. पूर्ण मंदिराचंच आहे. इथे समोर एखादी मूर्ती असेल, कदाचित आता गाडली पण गेलेली असेल. संवर्धन होणं गरजेचं आहे. इथे देव असतील
ते तुडवले जात असतील. हे बघा, या शिळा सांगतात आपल्याला की इथं एक सुंदर मंदिर असेल, बांधकामाने खूपच परिपूर्ण असेल हे. पण आता त्याची अवस्था अगदीच वाईट झालेली आहे. मंदिराच्या इथेच आहे ना एक पाण्याचा जिवंत झरा आहे. इथे बघितलं कधी पाणी प्यायचं असेल तर हा झरा आहे. आता आम्ही एप्रिलमध्ये आलो आहे, म्हणजे पूर्ण उन्हाळ्यात सुद्धा इथे बघा वाहतं पाणी आहे इथे. त्यामुळे उन्हाळ्यात जरी कधी आला तरी पाणी मिळेल. आणि हे इकडे मंदिर. हे मंदिर किती सुंदर आहे बघा. समोर सभा मंडप आहे हा, तिकडे गर्भगृह, इकडे पाठीमागे किल्ला. याच्यावरती बरंचसं शिल्पकला पण केलेली आहे, पण काळाच्या ओघात बरीचशी नष्ट झाली आहे. मंदिर जर बघितलं ना तर तुम्हाला इथे महादेवाची पिंड आणि गणेश एकाच ठिकाणी मिळेल. इथे ही महादेवाची पिंड आहे आणि इकडे श्री गणेश येते. खूप सुंदर मूर्ती आहे गणेशाची. मंदिर एका चांगल्या लोकेशनला खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर आलो ना आपण की इथं या दगडावरती पण बघा हे एक शिवलिंग कोरलेलं आहे. याला कदाचित हे बघा इथे छप्पर पण असू शकतं. आणि याच्यापासून जे पाणी निघतं हे असं इकडं बनवलेलं आहे. इथे कुंड एक, या कुंडात येतं आहे. आणि इकडच्या मंदिराचं बघितलं ना तर हे पण कदाचित इकडेच कुठंतरी येत असावं. हे असं या कुंडात कदाचित ते पाणी येत असावं. हे मंदिर या मंदिराच्या जस्ट इथे बाजूला आहे. हे आपल्याला जंगलातच बघा एक भग्न अवस्थेत शिल्प आहे. इथे मारुती राया येतात आणि हे गणपती येतात. दोन्ही पण थोडे भग्न येतात, पण मूर्त्या किती सुंदर आहेत त्या दोन्हींच्या. इथं पेटदार मारुतीचं शिल्प आहे हे, आणि हे श्री गणेश. त्या मंदिरापासून निघालं की आपल्याला इकडे हरगड किल्ल्याकडे वाट जाते. हरगड आणि मुल्लेरच्या मधली जी खिंड आहे, आपल्याला त्या खिंडीत जायचं आहे आधी. तर त्या खिंडीत जाताना हे जंगल लागतं. समोर हरगड आहे, थोडंसं छोटंसं जंगल आहे अशा याच्यातून आपण 5-10 मिनिट चाललो की त्यामधल्या खिंडीत जातो आणि पुढून खिंडीतली वाट आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जाते. या वाटेने पुढं आलं की आपल्याला इकडच्या साईडला अजून एक मंदिर दिसतंय. चक्रेश्वरी मातेचं मंदिर आहे. मंदिरावरती बघा समोर शिल्प कोरलेली येतात. वरती आता पूर्ण झाडांमुळे मंदिर उद्ध्वस्त व्हायला चाललेलं आहे. पुढे जाऊन बघू. आणि या मंदिराच्या शेजारी आपल्याला पाण्याचं टाकं किंवा कदाचित जुन्या काळात पुष्करणी पण असेल ते पण बघायला मिळतं. इथे हे बघा तिकडून उतरायला पायऱ्या पण होत्या, कानोडे. आणि इथं हे ते सुंदर मंदिर. या वाटेनेच आपण चालत आलो ना, मध्ये रस्त्यात आपल्याला हे एक शिल्प बघायला मिळतं. कशाचं शिल्प आहे समजत नाही आहे. हे इथं गणेश आहे, कदाचित मारुती पण असू शकतो. तुटलेलं शिल्प असं पेटदार मारुतीचं हे पूर्ण भग्न अवस्थेत आहे. आणि इथून अशी वाट आपल्याला हरगडाकडे घेऊन जाते. त्याच वाटेने सरळ पुढं आलं ना की आपल्याला हा दुसरा अजून एक दरवाजा मिळतो.
हा दरवाजा थोडासा चांगल्या अवस्थेत आहे, पण संवर्धनाची खूप जास्त गरज आहे. हे बघा पूर्ण पडायला आलेलं आहे. थोड्या दिवसात आपल्याला हे पण नामशेष झालेलं दिसेल. याच्या इकडे पण हा बुरुज आहे. ही इकडची मुल्हेर माची आहे. मुल्हेरमधून येणारा रस्ता तो तिकडच्या दरवाजांनी सुरक्षित केलेला आहे. आणि आपण इकडच्या बाजूने पण येऊ शकतो. ही जी वाट आहे ही एक हारगडला येते, त्या वाटेने आपण येऊ शकतो. पण ते दोन्ही बंदिस्त करायचे म्हणून ही दरवाजांची शृंखला. आणि त्यातूनच अजून पुढं आलं की आपल्याला हा एक अजून खूप जास्त सुस्थितीतला दरवाजा बघायला मिळतो. हा समोर बघा, याच्यावरती शिल्पकला पण केलेली आहे. हा असतो अजून एक दरवाजा. वरती झाडी खूप जास्त वाढलेली आहे. दरवाजा आपण आतून बघू. एक विशिष्ट रचना याची. आणि या दरवाज्यातून आपण पुढे आलो ना, हे बघा इथे दरवाजा बंद करण्यासाठी जेव्हा याला चौकट असेल आणि इथे दार असेल तेव्हाच इथून बंद होत असेल. आणि आता इथून आलो ना आपण हारगडकडं जायचं म्हटलं तर आपल्याला खाली उतरून जावं लागतं. खाली उतरून तिकडे जायचं आणि परत वरती चढून त्या वाटेने खिंडीत जायचं आणि मग वरती चढायचं. तर आता आपल्याला खाली उतरून जाऊन खिंडीत जायचं आहे. चला आता आपण मुल्हेर आणि हारगडच्या दोन्हींच्या मधल्या खिंडीत आलेलो आहे. ही खिंड आहे. इकडून जी वाट येते या वाटेने आपण चालत आलो. या खिंडीत आलं की इकडे ही वाट मुल्हेरला जाते. ही मधली खिंड खालून पण एक वाट येते, पुढून बघू आपण. आणि इथून हारगडला जाणाऱ्या दोन वाटा येतात. तर आता इथं सरळ दिसते आपल्याला ही अशी एक स्ट्रिप वाट जाते सरळ जागेवरती. चढ आहे, अवघड वाट आहे, ती हारगडला जाते. सोपी म्हणजे कमी वेळेत घेऊन जाणारी. आणि दुसरी जर म्हटलं ना तर ही मधली घळ जी दिसते ह्या घळीतून जाते. टाईम टेकिंग वाट आहे ती खूप, पण सोपी आहे. तसंच तुम्हाला हारगडवरून अजून जरी यायचं म्हटलं पलीकडच्या घळीतून पण एक वाट उतरते. मागच्या वेळी उतरलो होतो एकदा. तर हारगडला दोनदा आलो आहे. एकदा या वाटेने गेलो होतो आणि एकदा त्या वाटेने गेलो होतो. आता इथं ठरवू कोणत्या वाटेने जायचं आहे. इथून पाहिलं ना तर इकडच्या बाजूने खालून पण वाट येते. खालच्या गावातून एक वाट इथं मुल्हेरला येते. इकडं मुल्हेरला जाणारा रस्ता आहे आणि ही आपला हारगड. आता आपण इथं बॅगा वगैरे ठेवू आणि हारगडला जाऊ आधी. तर आता आम्ही इथं बॅग लपवून ठेवली आहे. तिकडून हारगडला जायचं आहे खिंडीत. कारण एवढं ओझं घेऊन नाही जायचं, फक्त पाणी घेऊन जाणार आहे. वरती हारगड चढून मग खाली उतरणार आहे. बॅग चोरीला गेली नाही पाहिजे. आम्ही रिटर्न येईपर्यंत सांगू नका की आम्ही बॅगा इथं लपवलेल्या आहेत. आल्यानंतर इथून घेऊन जाणार आहे, सांगू नका अजिबात कोणाला. इकडे आपण बॅग ठेवली आहे आपली. खिंडीतून वरती आलं की या वाटेने आता वरती जाणार आहे. घळीतली वाट पण आहे, पण आपण ती स्किप करून थोडंसं अवघड वाटेने जाणार आहे, कारण हा थोडासा शॉर्टकट आहे. बघूया, एकदा गेलेलो आहे या वाटेने, वाट चांगली माहीत आहे. बघूया आता याच वाटेने जाऊ पुढं. तर या पहिल्या माथ्यावर येऊन बसलो आहे. हे अशी स्टिप आहे एकदम. इकडे बघा खाली, इकडे घसरडं आहे. आता हे जे खालून येता त्या घसरड्या वाटेने ते दुसरीकडे गेले होते, पण त्यांना ती वाट नाही सापडली. आता इकडच्या वाटेने त्यांना बोलवलं आहे. हा समोर इकडे दिसतोय हा मुल्हेरचा डोंगर आहे. पण अजून जर बघितलं ना, हा मुल्हेरच्या समोर हा एक डोंगर आहे. या डोंगरावर पण चढणारी एक वाट दिसते आपल्याला. आता आपण जर इथं झूम केलं ना तर बघा ही वाट आहे. आणि या इथं अशा पायऱ्या येतात, या मोडलेल्या पायऱ्या येतात, तिथून जातात तर तिथून इकडे वरती जातात. अशा या मोडलेल्या येतात. आय थिंक वापर होत नाही, पण या पायऱ्या पण आहेत की ज्याने त्या डोंगरावरती चढता येत असेल. आता कोणी जात आहे की नाही माहिती नाही, पण पाऊल वाटेतून स्पष्ट दिसते. ह्या खोदलेल्या पायऱ्या होत्या, आता पूर्ण आहे बघा, या उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत. आता आपल्याला इकडं वाटेकडं दिसतोय त्याच्यावरती चढायचं आहे. इथून आहे बघा, याच्या पायऱ्या दिसत आहेत का, पायऱ्यांनी जायचं आहे आता. ते या अशा डायरेक्ट छातीवरती येणाऱ्या पायऱ्या चढून याव्या लागतात. इथून वरती गेलं तरी पण या अशा पायऱ्या येतात
आणि या पायऱ्यांनी आपण वरती जातो. ही जी माती आहे ना इथे बघा घसरडी झालेली आहे. पायरीवरती पण अशी घसरडी माती आहे, त्यामुळे पाय घसरतात. एकदम आरामात जावं लागतं. आणि पूर्ण वाटेला आपल्या पाठीमागे तो मुल्लेर आणि मोरा. पुढे आलं की आपल्याला हा पूर्ण असा कातळात खोदलेला जिना पाहायला मिळतो. हरगडच्या वाटेला बघा पूर्ण हा उभा कातळ चिरलाय आणि त्यातून हा जिना बनवलाय. तिथून इकडच्या बाजूला डायरेक्ट असा एक टप्पा आउट आहे आणि हा जिना आपल्याला वरती घेऊन जातोय. इथून असा या बाजूने आपण खालून चालत वरती आलो अवघड वाटेने. इथं आलं की आपल्याला हे तिथपर्यंत पठार मिळतं आहे थोडंसं या वाटेने घसरड्याने चालत. आणि तिथून परत अवघड वाटे आणि तिथं वरती दरवाजा आहे. इथून आता हे आपले जोडीदार गेलेत पुढं. इथून वरती जायचं आहे आणि हा आपला एक कार्यकर्ता बघा वरती दरवाजात आहे एकदम वरती. आता आपल्याला त्या दरवाजात जायचं आहे. इथं समोर दिसतोय हा बघा हा दरवाजा आहे आणि आपल्याला या पायऱ्यांनी चढून जायचं आहे. थोडीशी इथं रिस्की वाट आहे. इकडच्या बाजूला खाली दरी आहे आणि उन्हाने एवढे इंडिकेटर लागलेत. उन्हाळ्यात बागलान माच केलाय आणि उन्हाने आणि त्यात ही अशी अवघड वाट. बाबा 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 हा असा थोडासा ट्रॅव्हर्स ही वाट आपल्याला दरवाजाकडे घेऊन जाते. परत एकदा घसरडं सुरू. रॉक पॅचचे तिथं थोडासा दरवाजा चढताना हा इथे दरवाजा दम लागलाय मजबूत. ही वाट दरवाजात जाते घेऊन आपल्याला. इथे बघा ही पूर्ण अशी बांधलेली तटबंदी होती आणि इकडून कदाचित कुठून तरी वाट असेल. हे बघा इथून वरती चढायचं. वरती गेलं की आपण तिथे जातो आणि तिथून तो छोटासा एक टप्पा चढून दरवाजात जातो. दरवाजाच्या दोन्ही बाजूला तटबंदी बांधलेली आहे इकडे आणि इकडे. आता आपल्याला वरती जायचं आहे या इथल्या अवघड वाटेने. हे इथून चढायचं आहे वरती. बापरे. आणि इथून हा इकडे दरवाजा. इथं आता आपण आलो दरवाजात. खाली बघा समोर जो दिसतोय आपल्याला तो मुल्लेर आणि मोरा हा तो दरवाजा. इथे दार लावण्यासाठीची जागा आहे आणि ही वाट बघा किती सुंदर बनवलेली आहे. इथून अशी वरती हा असा पूर्ण दरवाजा आहे. इकडे पूर्ण वरती जातो असा. या वाटाने आता आपल्याला वरती जायचं आहे. इथून वर चढून आलो आपण आणि इथे तो हारगडचा दरवाजा खाली. इकडून आपण पूर्ण चालत येतो. समोर मुल्लेर आणि मोरा आणि ही वाट आपल्याला वरती घेऊन जाते किल्ल्याकडं. तर आता या वाटेने जाऊ पुढं. भरून आज हारगड चढून आलो आहे आम्ही. आज मोडलाय एप्रिल मेची भयानक उन्हातली भटकंती. खतरनाक आहे बागलान. झाड नाही एक वरती. इकडच्या बाजूने चढून आलोय आणि इकडे किल्ल्यावरची एक भन्नाट गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. ती एकदम भन्नाट आहे. नक्की बघा. तिथून चालत आलो ना आपण
की इथं आहे ती सह्याद्रीतल्या कुठल्याही किल्ल्यावर असलेली सगळ्यात मोठी तोफ, कलाल बांगडी तोफ. ही खूप थंड आहे, पंचधातूची सारखी तोफ आहे, खूप थंड आहे एवढ्या उन्हात सुद्धा. आणि याला बघा अशा बांगड्या बनवलेल्या आहेत, इथं एक ही एक ही एक ही एक अशा वेगवेगळ्या बांगड्या एकत्र केलेल्या आहेत आणि त्याने ही तोफ बनवलेली आहे. ही तोफ किती मोठी आहे बघा, याच्यावरती कुठंतरी कोरलेलंही असेल तोफेबद्दल आणि आपल्याला आता ते मिळत नाही आहे त्याची माहिती. पण तोफेचं आकारमान खूप मोठं आहे आणि समोर बघितलं ना आपण तर तिकडे मुल्हेर आणि मोरा आहे. आणि ती तोफ ठेवायची जागा बघा कुठे आहे, हे सर्कल दिसतंय का, इथून पूर्ण गोलाकार तोफ फिरणार आणि हा खड्डा आहे, या खड्ड्यामध्ये ही तोफ ठेवली जाणार. म्हणजे इथून फिरवली जाणार, हा पूर्ण टप्पा दूरपर्यंतचा प्रदेश इकडचा तोफेच्या टप्प्यात येणार सगळा. ही आपली सह्याद्रीतल्या कुठल्याही किल्ल्यावर असलेली सर्वात मोठी तोफ आहे. इकडे अशी हारगडाला पूर्ण बाजूने बघा तटबंदी आहे, दगडच रचलेले आहेत. आणि इकडं दिसते ती आपल्याला सेलबारीची रेंज आहे, मांगीतुंगी आहे, इकडं कोणता तरी तांबोळ्या आहे, नावीगड आहे. हे इकडचे सगळे डोंगर, सगळ्यांची नावं आता लक्षात नाही येतात, पण ही सगळी सेलबारीची रेंज. खाली दिसतंय ते हरणबारी धरण आहे. आणि आपल्याला आता इकडच्या बाजूला जायचं आहे. हारगडवरून इकडच्या बाजूला दिसणारे किल्ले बघू आपण. हे जे आहे ना, हा मोरा आणि हा मुल्हेर, त्याच्यापासून इकडं आलं ना आपल्याला की इकडे समोर दिसतोय हा म्हणजे चोल्हेर किल्ला. त्याच्या शेजारी हा दीर बावजायचा डोंगर आहे. तिथून इकडे आलं की आपल्याला भिलाई दिसतोय. आणि इकडे दूर पाठीमागं आहे ना, आता मोबाईलमध्ये ते क्लिअर होत नाही आहे, पण तिकडे धोडप दिसतोय आपल्याला. त्याच्या इकडे कांचना मंचना पण दिसतोय, ते क्लिअर दिसत आहेत. आणि इकडून पाठीमागून आता आपल्याला साल्लेर पण दिसायला पाहिजे पुढे गेल्याच्या नंतर. आणि इकडून जी दिसते ती पूर्ण सेलबारीची रेंज दिसते इकडे. आणि तिथून इकडं आलं की आपल्याला समोर हे मांगीतुंगी दिसता येतात. इकडच्या साईडला कुठंतरी पिसोळ आणि डेरमाळ येतात, ते आता नक्की सांगता येणार नाही, लोकेट होत नाहीत मला. या इकडच्या बाजूने आपण चालत आलो पूर्ण. इथं आलो की आपल्याला ही बजरंगबलीची मूर्ती पाहायला मिळाली. किती सुरेख मूर्ती आहे बघा ही, काळाच्या ओघात. आता इथं कोणी येत नाही आहे, पण जेव्हा हा किल्ल्यावरती राबता असेल ना, तेव्हा काय शान असेल या बजरंगबलीची. इथं पायाशी हे काय गोळे येतात दगडी, कशाचे आहेत माहिती नाही येतात. इथे समोर 2 मूर्त्या पण येतात. आणि इथं महादेवाचं मंदिर आहे, पडलेल्या अवस्थेत आहे, जीर्ण. पण इथं हे आपल्याला पिंड पाहायला मिळते, शिवपिंड आहे आतमध्ये ठेवलेली आणि बऱ्यापैकी पडलेल्या अवस्थेतलं एक छत नाही आहे त्याला. आणि इथून आपण इकडं बघितलं ना तर आपल्याला इथं किल्ल्यातलं पावसाळी टाकं बघायला मिळतं. पावसाळ्यात पाणी साठत असेल. इकडं पण किल्ल्याचा काय भाग आहे, इकडे पूर्ण बांधकाम आहे. आणि अजून आपल्याला इकडच्या बाजूला तिथे बांधकाम आहे काही, आणि पाण्याचं टाकं वगैरे ते एक्सप्लोर करायचं आहे. तिकडे जाऊ आता आपण. आता आपण इथून तिकडे निघू. तर आपल्याला एकदम त्या शेवटच्या टोकावरती जायचं आहे. तिथून साल्लेर आणि सालोटा दिसेल आपल्याला. मजबूत ऊन आहे, मजबूत इंडिकेटर लागलेत, पाणी संपत नाही आहे. पण हारगडवरती एवढं निवांत येणं होत नाही, त्यामुळं काहीही करून आता तिकडच्या साईडने साल्लेर सालोट्याचं दर्शन घेऊनच यायचं आहे. चला आता उन्हात सोडवत जाऊ तिकडे. तिकडे जाताना आपल्याला हे अजून एक टाकं बघायला मिळतं आहे पावसाळी. पाणी नाही आहे अजिबात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात राहत असेल थोडंफार, पण आता अजिबात पाणी नाही आहे याच्यात. या शेवटच्या टोकावर आलो आहे आता आपण हारगडाच्या. आणि इथून आपल्याला ही दिसणारी डोलबारी रेंज बघा. इकडे 5 पांडव, हा जो दिसतोय ना छोटा, हा म्हणजे सालोटा. आणि त्याच्या पाठीमागे दिसतोय तो महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला साल्लेर. शेवटी आपल्याला इकडच्या बाजूने पण त्याचं दर्शन झालंच. खूप दिवसांपासून या साईडने बघायची इच्छा होती, पण कधी बघितला नव्हता. हारगडवरती 2दा आलो, पण दोन्ही वेळेस तिकडच्या बाजूनेच परत गेलो. अजून हारगडचं पठार तिकडं आहे, पण आता ऊन एवढं मजबूत तळपतंय की आता तिकडं जायची कॅपॅसिटी काही उरलेली नाही आहे. इथून दर्शन घेतलं, थोडा वेळ बसतो, हवा खातो आणि मग तिकडे जातो परत. निखिल त्या शेवटच्या टोकावरती गेला होता तिकडच्या, आणि त्याचं म्हणणं आहे की तिकडे एक पाण्याचं टाकं आहे. इथून तिकडच्या बाजूला हा कातळाच्या पलीकडे, इथं हा असा कातळ आहे तुफान, तिकडच्या टोकावरती आहे. तर पाण्याचं टाका आहे म्हटल्यानंतर ते बघायला गेलंच पाहिजे. 2 वेळेस येऊन किल्ला बघितला नाही, 3ऱ्या वेळी किल्ला न बघता जाणं म्हणजे आता थोडंसं लाज वाटण्यासारखं आहे. त्यामुळे तिकडे जायचं. थोडीशी घसरडी वाटे, इथून पुढं उतरायचं
आणि तिकडच्या बाजूने जायचं. चला आता तिकडे गेल्यावरच बघू. तिकडच्या बाजूला आलो मित्रांनो. हे बघा शेवटच्या टोकावरती. आणि इथं ते पाण्याचं टाकं जे आम्हाला शोधायचं होतं, निखिलने शोधलं तो इथं बसला आहे. आता आपण उतरून जावं, पाण्याचं टाकं बघू. हे एकदम त्या टोकावरचं पिण्याच्या पाण्यासारखं पाणी एकदम पिण्यालायक आहे. शेवाळ आहे पण वेळेला हे पण पाणी खूप चांगलं आहे. हे इकडच्या बाजूला बघा, ही सगळी डोलबारीची डोंगर रांग आणि इथं असलेलं आहे पाण्याचं टाकं. इकडे पण रस्ते दिसत आहेत बरं का निखिल. याच्यावरती तिथं झेंडा लावलेला आहे, म्हणजे कोणीतरी गेलेला असेल. हा, आणि त्या डोंगरावरती पण जाता येत असेल तिकडून माथ्यावरती. आता मी काय होते 5 पांडव ना. हा, हे 5 पांडव इकडचे लाईन मध्ये. आणि ती साल्लेर सालोटा पलीकडे. आपल्याला त्या मंदिरापर्यंत जायचं आहे. हे सगळं चालत लय जीवावर आलं. बघू किती वेळ जात आहे तिथं. आता मंदिराकडे जाताना आपल्याला आहे ना हे वेगळेच अवशेष बघायला मिळालेले आहेत. हे बघा, हे गोलाकार येतात. 1 2 3 जुने घरं वगैरे काय असेल माहिती नाही, पण गोलाकार बनवलेलं आहे सगळं. आणि इथे अजून हे काय माहिती नाही. हे बघा इकडे आपल्याला आता त्या मंदिराकडे जायचं आहे. इथून आपण आलो आहे अवशेषांपासून. इथं आपल्याला ही 2 पाण्याची टाकी बघायला मिळाली आहेत. पाणी आहे त्याच्यात, पण पूर्ण शेवाळ आहे, पूर्ण शेवाळलेलं आहे. तिथे ओलावा असेल आणि थोडंफार पाणी निघत असेल. तिथे बघू आपण आहे का थोडंसं ओलाव्यात पाणी मिळतंय का. खड्डा खोदलेला आहे कोणीतरी. नाही तर पाणीच नाही साठलेलं, पण थोडं थोडं साठत असेल. आता आपण मंदिराकडे जाऊ. तर आपण या मंदिरापाशी आलो आणि मंदिरापासून आता आपल्याला खाली उतरायचं आहे. पुढं आल्यानंतर दाखवतो तुम्हाला. चढताना आपण जे ना ते त्या डोंगराच्या बाजूने चढलो होतो एकदम पलीकडच्या, आणि उतरताना आता या मंदिराच्या समोरच्या खिंडीतून उतरणार आहे. या खिंडीतली जी वाट आहे ना ती सोपी आहे, पण बरीचशी लांब आहे आणि मधून उतरते, त्यामुळे जराशी वळणं घेते. त्याच्यात दगडधोंडे पण भरपूर येतात. आता या वाटेने उतरायचं आहे आपल्याला. बॅगा ठेवल्या तिथपर्यंत जायचं. बॅगा चोरीला नसतील गेल्या तर बॅगा घेऊन पुढं जायचं आहे. कोणी चोरल्या नसतील तर बरंच आहे. चला आता इथून उतरू. तर आपल्याला ह्या दरवाजाने उतरायचं आहे या खिंडीतून. ही पूर्ण खिंड खाली उतरत आपल्याला समोर तिथं खाली जायचं आहे. आणि इथं उतरायला सुरुवात करतो आपण. तिथंच समोर हे एक पाण्याचं टाकं आहे, पूर्ण कोरडं आहे. आता त्याचं जर चांगलं हे गेलं संवर्धन तर पाणी साठेल त्याच्यात. आता इथून खाली उतरणार आहे आपण या घळीतून, आणि या घळीतून आपण खाली जाणार. झिगझॅग वाट आहे आणि दगडी येतात. चला. ही वाट उतरताना आपल्याला या वाट्यात पण एक दरवाजांची शृंखला मिळते, पण इथून पाणी वाहत जातं घळीतून, त्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. हे बघा इथं दरवाजाचे अवशेष येतात. इकडच्या बाजूला पण ही पूर्ण झिगझॅग वाट आहे, नळीतून बनवलेली आहे आणि आगमोडीवर न घेत ही वाट बनवलेली आहे पूर्ण. आता इथून खाली गेलं ना तर तिथे एक दरवाजा आहे. आपल्याला ही वाट तशीच आपल्याला तिथून अजून खाली घेऊन जाते. आपण इथे आलो. हा दरवाजा इथे बांधलेली तटबंदी. या खिंडीतून आपण उतरत येतोय पूर्ण या नळीतून. इथं आलं की इथं दुसऱ्या दरवाजाचं हे मिळतंय आपल्याला, आणि त्याच्या खाली ही मारुती रायाची एक मूर्ती आहे. इथे बजरंगबली येतात. कुठे काय लोकेशन. हा दुसरा दरवाजा या नळीत, आणि इथं बजरंगबली. तर आपण सेफली उतरून खाली आलेलो आहे. खिंड इथून साधारणतः 5 मिनिटावरती आहे. इथं काय आंब्याची झाडं मिळाली आपल्याला. पाठीमागे जे दिसतात ना, आता या आंब्याच्या झाडांमध्ये आंबे शोधू थोड्याशा, काय कैऱ्या मिळतात का. संध्याकाळची सोय होईल आपली लोणच्याची. तर हा व्लॉग पुढं आपण इथं संपवतोय हारगडचा, पण ही सिरीज अशीच पुढं कंटिन्यू करतोय. आज आपण रात्री जाऊन मुल्लेरवरती मुक्काम करणार आहे. तर पुढचा एपिसोड पण लवकरच येईल.
आज आपण हरगड बघितला, पुढच्या भागात आता मुल्लेर आणि मोरा बघायचा आहे. मुक्काम करायचा आहे. आता बॅग तिथं जर ठेवलेली आहे, चोरली नसेल कोणी तर बॅग घेऊन वरती जायचं आहे आणि वरती जाऊन मुक्काम करू. तर कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा. काय सजेशन असतील तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.